एका सुंदर बाईने विमानात प्रवेश केला आणि आपली सीट शोधू लागली. तिला दिसले की तिची जागा अशा माणसाच्या शेजारी आहे ज्याचे दोन्ही हात नव्हते. त्या स्त्रीला त्या व्यक्तीजवळ बसताना जरा संकोच वाटला. ती सुंदर बाई एअर हॉस्टेसजवळ गेली आणि म्हणाली, "मी या सीटवर आरामात प्रवास करू शकणार नाही, कारण माझ्या शेजारी बसलेले हे गृहस्थ हात नसलेले आहेत. मला दुसरी सीट द्या." एअर हॉस्टेसने नम्रपणे विचारले, "मॅडम, कृपया कारण सांगाल का? तुम्हाला काय अडचण आहे?" तेव्हा ती बाई त्या अपंग माणसाकडे बोट दाखवत म्हणाली, "मला असे लोक अजिबात आवडत नाहीत. मी यांच्याजवळ बसू शकत नाही. मला दुसरी सीट द्या." बाहेरून मॉडर्न असलेली आणि ती नम्र दिसणारी बाई असे बोलल्यावर एअर हॉस्टेस थोडी चकित झाली. पण ती काही बोलण्याआधीच ती बाई पुन्हा आग्रहाने म्हणाली, "मॅडम, दुसरी सीट द्या. मी इथे बसणार नाही." एअर हॉस्टेसने विमानात इतर जागा शोधल्या, पण इकॉनॉमी क्लासमध्ये एकही सीट मोकळी नव्हती. तेव्हा तिने म्हटले, "मॅडम, इकॉनॉमीमध्ये जागा नाही, पण तुमच्या सोयीसाठी मी कॅप्टनशी बोलते. कृपया थोडं थांबा." थोड्या वेळाने ती परत आली आणि म्हणाली, "आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संपूर्ण विमानात फक्त एकच सीट मोकळी आहे आणि ती प्रथम श्रेणीमध्ये आहे. आमच्या कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेतला जात आहे की इकॉनॉमीमधील प्रवाशाला फर्स्ट क्लासमध्ये नेले जाईल." हे ऐकून ती सुंदर बाई आनंदून गेली, पण तिला काही बोलता यायच्या आतच एअर हॉस्टेसने त्या हात नसलेल्या गृहस्थाजवळ जाऊन नम्रपणे म्हणाली, "सर, आपण फर्स्ट क्लासमध्ये जाल का? आम्हाला नाही वाटत की आपण एखाद्या अशिष्ट प्रवाशासोबत प्रवास करावा." संपूर्ण विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला. सुंदर दिसणारी ती बाई लाजेने नजर खाली घालून बसली. तेव्हा तो गृहस्थ उभा राहिला आणि म्हणाला, "मी एक माजी सैनिक आहे. सीमारेषेवर झालेल्या स्फोटात मी माझे दोन्ही हात गमावले. जेव्हा या बाईंच्या शब्दांनी मला दुखावले, तेव्हा माझ्या मनात आलं की मी कोणत्या लोकांसाठी आपले प्राण धोक्यात घालून लढलो होतो. पण तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आज मला पुन्हा एकदा अभिमान वाटतो की मी माझ्या देशासाठी आणि तुमच्यासारख्या नागरिकांसाठी माझे हात गमावले." हे बोलून तो फर्स्ट क्लासमध्ये गेला आणि ती सुंदर बाई पूर्णपणे लाजून मान खाली घालून आपल्या जागेवर बसली. मित्रांनो, या कथेतून शिकण्यासारखं एवढंच आहे की जर विचारात महानता नसेल तर सौंदर्याचं काहीही मूल्य नसतं. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.